नमस्कार मित्रांनो आज आहे ना नाशिक मधलं एकदम भारी ठिकाणी चाललेलो आहे आम्ही. कुठे चाललोय? नाशिकला अण्णा गणपतीला. खूप फेमस गणपती आहे. खूप चांगलं स्पॉट पण आहे फिरण्यासाठी. आता आम्ही सगळेजण चाललोय तिकडे फिरायला. व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो आता आम्ही इथे अण्णा गणपतीला पोहोचलेलो आहे. पण मग आहे ना इथं मंदिराची एक वेळ दिलेली आहे 4 ते 8 वाजेपर्यंत. आम्ही 1 तास लवकर आलेलो आहे. पाऊस जरा चाललेला आहे तर आम्ही इथे थांबलेलो आहे. आता थोडा वेळ थांबू आणि पुढे कंटिन्यू करतो. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो फायनली 1 तासाच्या वेटिंग नंतर मंदिर उघडलेलं आहे. आता आम्ही मध्ये आलेलो आहे. इथे 9 ग्रहांची 9 मंदिर आहे आणि इथं खूप मोठा भव्य दिव्य असा गणपती. त्या गणपतीला 4 तोंड आहे, म्हणजे 4 मुखी गणपती म्हणतात. मी पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. खूप भारी आहे. चला. मित्रांनो जेव्हा आपण मध्ये एंटर होतो ना तिथे यांनी खूप वेगळ्या प्रकारची झाडं प्लांटिंग केलेली आहे मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्ये. जसं तुम्ही इकडं बघू शकताय. हे काय कुचल आहे, वृक्षवड आहे, जांभूळ आहे, मका आहे, मारवा आहे, तुळस आहे, आघाड आहे. खूप वेगळ्या प्रकारची झाड आहे. आल्यानंतर खूप चांगलं वाटतं. ताव पिको.
मित्रांनो, अण्णा गणपती म्हणजे हीच ती एकदम भव्य दिव्य अशी मूर्ती आहे. 4 मुखी असलेला गणपती इथे, म्हणजे चारही दिशांना 4 तोंड आहे गणपतीचे. खूप मोहक आणि खूप छान मूर्ती आहे. आल्यानंतर प्रसन्न वाटतं. वातावरण पण बघू शकता, एकदम छान आहे. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं दर्शन आता झालेलं आहे. आता भूक पण जरा जास्त लागलेली आहे. तर इथून अजून परत आपण एक ठिकाणी जाणार आहे. तिथला ॲम्बियन्स, तिथल्या सर्व गोष्टी खूप भारी आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच कुठे जाणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, आता अण्णा गणपतीवरून आपण आमची माती आमची माणसं या करी न्यूज ग्रुपच्या रेस्टॉरंटला आपण इथे आलेलो आहे. तर इथे खूप मोठा ॲम्बियन्स आहे त्यांचा. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी, खाण्यासाठी पण खूप चांगले चांगले पदार्थ आहे. आता मध्ये गेल्यानंतर आपण बघू, तुम्हाला पण दाखवतो. आपली मिट्टी, आपले माणसं. बिचारा त्या झाडाचे काय आलं होतं असते. मित्रांनो, खूप छान यांनी असं एक पार्क बनवलेलं आहे. गावाची आठवण येते. असं जुनंसं घर आहे, तिथे गाई वगैरे असं, म्हणजे गावाकडे आल्यासारखी फिलिंग वाटते. खूप छान आहे. जसं लहानपणी आपल्याला आठवतं का गोपी बाबा यायचे, तसे गोपी बाबा बनवलेले आहेत. तिकडे पण खूप सारे ते मडकी घडवणारे वगैरे ते सर्व दाखवलेलं आहे त्यांनी तिथे. खूप छान आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. पाऊस पण छानपैकी पडतोय आणि मुलांना पण काहीतरी नवीन बघण्यासारखं आहे. मित्रांनो, जर तुमच्या किंवा फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सर्कल सोबत आले तर खेळण्यासाठी टर्फ पण आहे, खूप मोठं आहे. बघा शॉट आता. आणि
काय खातोय तू? पनीर 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 चिल्ली छान आहे का? तुम्हाला मटली बी लागते का तुम्ही टाकूती छान आहे ना? तू काय बोलवलंय? फ्राईज बनवलं आता तुम्हाला नाही मी एकटी खाईन मी फ्रेंच फ्राईज हा तुला बोलवलेलं आहे का? तर मित्रांनो गार्डन वगैरे सर्व खेळून झालेलं आहे. आता आपण जेवायला बसलेलो आहे. जेवायमध्ये आपण त्यांची मस्त शेवभाजी आणि पनीर मसाला पनीर तंदूर मसाला बोलवलेला आहे. मी टेस्ट करून सांगतो की जेवणाची टेस्ट कशी. तंदूर रोटी पण छान. जेवणाची क्वालिटी एकदम म्हणजे एकदम छान आहे. खूप छान आहे. उत्कृष्ट जेवण आहे. मित्रांनो आता पाऊस चालू झालेला. आता घरी निघालेलो आहे. पाऊस चालू झाल्यामुळे जरा थांबलेलो आहे. पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलला थँक्यू. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओ.